नमस्कार. हल्ली विद्यार्थ्यांमध्ये एक नवीनच गोष्ट बघायला मिळतीये. असं दिसतंय की ते कॉलेजला जाण्याऐवजी इतर ठिकाणी जास्त वेळ घालवत आहेत. मग काय, कॉलेज खरंच एक ऑप्शन बनत चाललंय का? चला, या स्रोताच्या आधारे आपण हेच समजून घेऊया. मग इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. जो आपला पारंपरिक कॉलेजचा अनुभव आहे तो आता खरंच मागे पडतोय का? आणि हे विद्यार्थ्यांच्या बदलत्या प्रायोरिटीजचं लक्षण आहे का? चला तर मग, सगळ्यात आधी हा नवीन ट्रेंड काय आहे तेच जरा सविस्तरपणे बघूया. याला आपण कॉलेजला दांडी मारण्याची नवीन पद्धत असंही म्हणू शकतो, जी कॅम्पसमध्ये खूप वेगाने पसरतीये. हे बघा, स्रोत अगदी स्पष्टपणे सांगतोय की अधिकाधिक विद्यार्थी आता नियमितपणे कॉलेजचे क्लासेस बुडवत आहेत. पण प्रश्न हा आहे की ते असं का करत आहेत? यामागे नक्की काय कारणं असतील? बरं, यामागे साधारणपणे दोन मुख्य कारणं दिसतात. एक म्हणजे बरेच विद्यार्थी सीए, सीएस, बँकिंग किंवा MBA सारख्या प्रोफेशनल कोर्सेसचे क्लासेस लावतात. आणि दुसरं म्हणजे काही जण घरी बसून सेल्फ स्टडी करण्यावर जास्त फोकस करत आहेत. पण या ट्रेंडच्या विरोधात एक खूप महत्त्वाचा युक्तिवाद आहे, ज्याला गोल्डन पिरियड किंवा सुवर्ण काळाचा युक्तिवाद म्हणतात. आणि तो हे सांगतो की कॉलेज लाईफ म्हणजे फक्त शिक्षण नाही, तर तेच खरं करिअर लाईफ आहे. आणि हाच तो महत्त्वाचा विचार आहे की कॉलेज लाईफ हीच करिअर लाईफ आहे आणि हा आपल्या आयुष्यातला गोल्डन पिरियड असतो. हा एकच विचार आपल्याला कॉलेजच्या महत्त्वाकडे पुन्हा एकदा बघायला भाग पाडतो, नाही का? इथे एक साधा पण महत्त्वाचा फरक आहे, तो समजून घ्या. कॉलेज आपल्याला थिअरी आणि प्रॅक्टिकल असं दोन्ही प्रकारचं ज्ञान देतं, ज्यामुळे आपला पाया मजबूत होतो. याउलट कोचिंग क्लासेसचं लक्ष फक्त एका विशिष्ट कोर्सच्या तयारीवर असतं. त्यामुळे साहजिकच कॉलेजचा अनुभव हा खूप जास्त व्यापक ठरतो. तर मग यावर सोल्युशन काय आहे? कॉलेज की कोचिंग? तर बघा, यावर उत्तर आहे दोन्ही. म्हणजे करिअरमध्ये सर्वोत्तम वाढ हवी असेल तर कुठली तरी एक गोष्ट निवडण्याऐवजी दोन्हीमध्ये बॅलन्स साधण्याचा मार्ग सुचवला गेला आहे. यासाठी एक सोपा 4 स्टेप्सचा मार्ग सांगितला आहे. स्टेप 1, रेग्युलर कॉलेजला जा. स्टेप 2, तिथे बेसिक नॉलेज मिळवा. स्टेप 3, त्याला प्रोफेशनल कोर्सेसची जोड द्या. आणि मग येते स्टेप 4, जिथे करिअरमध्ये सर्वोत्तम वाढ मिळते. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा हे दोन्ही मार्ग एकत्र येतात. म्हणजे एक मार्ग दुसऱ्याला पर्याय नाहीये, तर ते एकमेकांना पूरक आहेत. पण ही सगळी जबाबदारी फक्त विद्यार्थ्यांचीच आहे का? अजिबात नाही. आता जरा शिक्षण संस्थांच्या भूमिकेकडे वळूया. कॉलेजला इतकं महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग कसं बनवता येईल की विद्यार्थ्यांना ते चुकवण्याचा विचारच मनात येणार नाही? यासाठी काही ठोस उपाय सुचवले आहेत. पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांमध्येच वर्गात येण्याची आवड निर्माण करायला हवी. दुसरं, जास्तीत जास्त प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेशन्स सुरू करायला हवेत. आणि तिसरं, अभ्यासक्रमाला थेट करिअर स्किल्सशी जोडायला हवं. असं झालं तरच कॉलेज अधिक उपयुक्त वाटेल. बरं, मग या सगळ्याचा शेवटचा परिणाम काय? तर तो आहे कौशल्य विकासाचा परतावा. म्हणजे जे विद्यार्थी नियमितपणे कॉलेजला जातात त्यांना नेमके कोणते फायदे मिळतात त्यावर एक नजर टाकूया. हे फायदे अगदी स्पष्ट दिसतात. परीक्षेत चांगले मार्क्स मिळतात, प्रॅक्टिकल नॉलेज वाढतं, स्किल्समध्ये लक्षणीय डेव्हलपमेंट होते आणि ओव्हरऑल क्वालिटी सुधारते. ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची यादी आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॉलेजला उपस्थित राहणं ही विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या कौशल्यांमध्ये आणि त्यांच्या भविष्यात केलेली एक डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि मग ह्या सगळ्याच्या शेवटी एक विचार मनात येतोच की आजच्या या जगात जिथे प्रोफेशनल कोर्सेस आणि सेल्फ स्टडी इतके सहज उपलब्ध आहेत, तिथे कॉलेजच्या वर्गात बसण्याचा खरा उद्देश तरी काय आहे?